हॅलो व्ह्यूअर्स, आपण सध्या आहोत हडपसरच्या सय्यदनगर भागात आणि इथं एक मोठी समस्या उद्भवलेली आहे। ती समस्या म्हणजे सततच्या होणाऱ्या मुसळधार पावसामुळे इथले जे ड्रेनेज लाईन आहे ते चोकअप झालेले आहेत आणि पाणी अक्षरशः ओव्हरफ्लो होऊन लोकांच्या घरात घुसलेलं आहे। तुम्ही इथं बघू शकता व्हिज्युअल्समध्ये की इथं अक्षरशः इथं पूर आलेला आहे। ते सगळं ड्रेनेजचं घाण पाणी आहे आणि इथं बघू शकता पिण्याचं जो कनेक्शन आहे पाण्याचं तिथंही हे पाणी साचलेलं आहे, ज्यामुळे ते लोकांच्या घरात घुसलेलं आहे। इथं बरेच संतप्त नागरिक जमलेले आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करून जाणून घेऊया काय आहे प्रकरण, काय आहे मुद्दा। काय सांगाल, घराघरात पाणी घुसलेलं आहे ड्रेनेजचं, तुमच्या पिण्याच्या ह्याच्यात पण ते मुरलेलं आहे, मिक्स होत आहे, काय सांगाल ह्याबद्दल? हे प्रत्येक वर्षी आम्हाला हाच त्रास आहे। मतलब गेल्या वर्षी पावसापासून ह्या पावसापर्यंत प्रत्येक वर्षी म्हणजे हाच त्रास आम्हाला आहे। पाणी आम्हाला काही व्यवस्थित भेटत नाही, आम्हाला विकत पाणी आणावं लागतं आम्हाला पिण्यासाठी, कारण सगळं पाणी आम्हाला गटराचं पाणी आमच्या नळामध्ये येतं, ते आम्हाला पाणी असंच सोडून द्यावं लागतं। आम्ही प्रत्येक माणूस म्हणजे प्रत्येक घरावाली सगळे विकतचे पाणी आणतात। माझ्या घरात लहान बाळ आहे, आम्ही दार सुद्धा उघडू शकत नाही। माझ्या घरात सारखं पाणी यायला, प्रत्येकाच्या घरात पाणी यायला लागलेलं आहे। गलीचे पाणी, ड्रेनेजचं पाणी घराघरात येतोय। तुम्ही ह्या संदर्भात कुणाकडे तक्रार वगैरे करत नाही का? अधिकारी प्रत्येक वेळेला तक्रार केलेली आहे। तक्रार करता? अधिकाऱ्याला तक्रार करतो, इथं कॉर्पोरेशनमध्ये तक्रार केलेली आहे। आता मी अर्धा तास पहिले मी अधिकाऱ्याबरोबर, काय नाव आहे, नाव काय अधिकाऱ्यांचं? सुरेश पवार, त्यांच्यावर मी बोलले तर ते म्हणले मी उद्या पाठवतो। उद्या म्हणून आम्हाला 10-15 दिवस झालेत, आम्हाला असलेच घाण पाण्यात आम्ही राहतो। आम्ही का माणसं नाही आहेत का? आमचे लहान लहान मुलं बाळ आहे, सगळे आजारी पडायला लागले, आजारी पडतात, घाण वास यायला लागलाय। अधिकारी म्हणतो फक्त तुम्ही 5 मिनिट येऊन पहा, तुम्ही राहू शकता का? फक्त 5 मिनिट येऊन पहा तुम्ही। आंघोळ करायला टेम भेटीला तिथं पाणी। पुणे महानगरपालिकेचं असं म्हणणं आहे की पावसाळा सुरू होण्याच्या आधी 70% सगळे नाळे वगैरे साफ करून घेतले, जेणेकरून नागरिकांना हा त्रास होणार नाही। कोणच आले नाही, कोण येत नाही इथं। हात पाय जोडले, समजा जोडले, फक्त गाडी आणतात असं घेऊन जातात, 1-2 असं हलवतात, निघून जातात। पाईपच फुटला, पैसे द्या, चहा पाणीला द्या असं मागतात। त्यांचा हा जो 70% आमचं सगळं साफसफाई झालेला दावा आहे, हा ड्रेनेजचा पाणी त्यांची पोलखोल करून ठेवतोय का? कधी त्यांनी केलंच नाही साफ त्यांनी आजपर्यंत। आज पण फक्त येतात, गल्लीमध्ये येतात, शेवटपर्यंत जातात आणि निघून जातात। एकपर्यंत त्यांनी आजपर्यंत कधी कुठला त्यांनी ड्रेनचे लाईन हे उघडलंय आणि पाहिलंय आणि साफ करून दिलं? कुठलंही एक पण ड्रेनचे लाईन त्यांनी आजपर्यंत साफ करून आम्हाला दिलेली नाहीये। तुम्ही त्यांना मागणी करत नाही का इथं थांबून? रोज बोलतात, आम्ही सांगतात। काय बोलतात ते लोक? साफ करतो, आज झाला, आज एवढं राहू दे, उद्या बघू। एक माणूस कमी आहे, अजून माणूस नाही आहे, अजून 2-4 दिवस जाऊ दे, आम्ही समजे 10-15 दिवस येऊन करून जातो, एक पण माणूस येत नाही। पण ताई, हे सगळ्या पाण्यामुळे रोगराई होती, आजार होतात। एक तर कला श्रीमंत लोक आहे, करून खाणारे लोक आहेत समजा गल्लीत, कसं व्हायचं? पाणी प्यायला स्वच्छ नाही, नहायला नाही, झोपायला नाही, मच्छर एवढे, आणि आता करोनाचे ते साथ निघा लागली, कसं व्हायचंय? तुम्ही बघा, कोण बघणार? ताई, आता हे सगळं एवढं प्रॉब्लेम आहे, नक्की आमच्या माध्यमातून काय मागणी करता तुम्ही सरकारकडे? मी तुमच्या माध्यमातून हे मागणी करते की जर आमचं हे काम झालं नाही तर आम्ही सगळे बायका, पोरं, सगळे माणसं सगळं उपोषण करणार आणि आम्ही रोडवर येणार। आम्ही रोडवर येऊन बसणार। आम्ही काय करायचं मग? आम्हाला त्रासच खूप आहे आम्हाला। कुठपर्यंत आम्ही ना आम्ही भाजीला जाऊ शकत, ना आम्ही तरकारी घेऊ कुठलं, आणि बाहेरचे पण जे तरकारीवाले आहेत ते पण आतमध्ये यायला आणि आम्हाला पण बाहेर जात येत नाहीत। मग करायचं तर काय करायचं आम्ही? मग आमचं जरा हे झालं नाही, आम्ही रोडवर येणार, सगळी पोरं बाळ, सगळी लहान, सगळी म्हातारी माणसं वगैरे सगळे आम्ही रोडवर येऊन बसणार। आम्ही आंदोलन करणार। तर नक्कीच लवकरात लवकर इथल्या ड्रेनेज लाईन साफ करून घ्या अशी मागणी इथले संतप्त नागरिक करत आहे। जर काय आमची मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू। न्यूज.साठी मी जोएब शेख, पुणे।